हॅलो स्टुडंट्स, रेडिएशन मधला इम्पॉर्टंट टॉपिक तो म्हणजे ब्लॅक बॉडी रेडिएशन्स. ओके, आणि ब्लॅक बॉडी रेडिएशन्स मध्येच इम्पॉर्टंट असा पुन्हा आता फेरीज परफेक्टली ब्लॅक बॉडी. फेरीज परफेक्टली ब्लॅक बॉडी. तर ब्लॅक बॉडी म्हणजेच काय? परफेक्टली ऍब्झॉर्बर. ब्लॅक बॉडी म्हणजेच कशाला म्हणतो आपण? तर परफेक्टली ऍब्झॉर्बर. परफेक्ट ऍब्झॉर्बर म्हणजे जो 100% रेडिएंट एनर्जी, रेडिएंट हीट एनर्जी ऍब्झॉर्ब करत असेल तर त्या सबस्टन्सला आपण म्हणतो परफेक्टली ऍब्झॉर्बर असं आपण म्हणत असतो. बट फेरीज परफेक्टली ब्लॅक बॉडी म्हणजेच काय? की अशी बॉडी की ती परफेक्ट 100% रेडिएशन, 99% च्या वर हीट रेडिएशन ऍब्झॉर्ब करत असेल तर त्याला तुम्ही ब्लॅक बॉडी म्हणू शकता. बट नो वन इन द युनिवर्स इज परफेक्ट. ओके, सो फेरीज या सायंटिस्टने काय केलं की एक अशी बॉडी बनवली की ती जवळपास 100% हीट रेडिएशन ऍब्झॉर्ब करेल. ओके, तर त्या बॉडीला आपण काय म्हणतो? फेरीज परफेक्टली ब्लॅक बॉडी. तर सर्वात इम्पॉर्टंट रेडिएशन मधला सर्वात इम्पॉर्टंट असा हा क्वेश्चन. तर आम्ही ज्या वेळेस 12th स्टँडर्डला होतो तर आम्हाला हा फिजिक्सच्या पेपरमध्ये हा क्वेश्चन विचारला होता 2 मार्क्ससाठी. ड्रॉ नीट लेबल डायग्राम ऑफ फेरीज परफेक्टली ब्लॅक बॉडी. ऍज इट इज असा हा क्वेश्चन आला होता. 2 मार्क्ससाठी तुम्हाला येऊ शकतो. एकदम इम्पॉर्टंट असा क्वेश्चन आहे. ओके, तर बघा आता हिची डायग्राम पहा किती इम्पॉर्टंट आहे. आणि ही जी डायग्राम तुम्हाला दिसत आहे तर ही डायग्राम ऍज इट इज जशीची तशी तुमच्या नोटबुक मध्ये तुम्ही 2 वेळ काढण्याचा ट्राय करा. ठीक आहे, तर पाहू आता आपण हा क्वेश्चन. तर बघा ही जी फेरीज परफेक्टली ब्लॅक बॉडी आहे तर ही फेरीज परफेक्टली ब्लॅक बॉडी कशी तयार झालेली आहे हे सर्वात इम्पॉर्टंट. तर हे पहा, इथं तुम्हाला डबल वॉल स्पियर दिसून राहिला. इथं काय दिसून राहिला तुम्हाला? डबल वॉल स्पियर दिसून राहिला. डबल वॉल स्पियर म्हणजे पहा कशा प्रकारे आहे. तर हा काय पूर्ण स्पियरच आहे. हा काय आहे? स्पियर आहे. बट इथं तुम्हाला 2 वॉल दिसून राहिल्या. इथं काय दिसून राहिल्या तुम्हाला? 2 वॉल. ही एक पहिली वॉल आणि ही एक दुसरी वॉल तुम्हाला इथं दिसत आहे. ओके, आणि बघा हिचं थोडंसं निरीक्षण करा, थोडंफार ऑब्झर्वेशन करा. तर ऑब्झर्वेशन वरून तुम्हाला लक्षात येत आहे की इथं हे डबल वॉल हा पूर्ण स्पियर आहे. बट इथं इन्सिडंट काहीतरी इन्सिडंट करण्यासाठी एक थोडंसं आपण अपर्चर ठेवलेलं आहे. याला काय म्हणायचं? जिथून काही कोणत्याही गोष्टी इनपुट येत असते, आतमध्ये येत असतं तर त्याला काय म्हणायचं? अपर्चर म्हणायचं. ठीक आहे, तर इथं हे अपर्चर आहे आणि या अपर्चर मधून रेडिएशन काय होऊन राहिले? इन्सिडेंट होऊन राहिले. यामधून या अपर्चर मधून अपर्चर एक छोटंसं कशा प्रकारचं एक होल आहे. हे काय? एक होल आहे आणि यामधून रेडिएशन काय होऊन राहिले? इन्सिडेंट होत आहे त्या बॉडीमध्ये. त्यानंतर तुम्ही ऑब्झर्वेशन केल्यावर तुम्हाला असं लक्षात येऊन राहिलं की ही बाहेरची साईड कोटिंग आहे आणि आतमधली साईड पण कोटिंग आहे. तर बाहेरची साईड काय आहे बघा, बाहेरची साईड पण पॉलिश केलेली आहे. कशाने? सिल्वर पॉलिश्ड आहे. ही कशी आहे? सिल्वर पॉलिश्ड आहे. ओके, ही काय आहे? सिल्वर पॉलिश्ड आहे. सिल्वर पॉलिश्ड कशासाठी आहे हे पण मी नंतर सांगणार. अगोदर आपण काय करू याचं पूर्ण कन्स्ट्रक्शन लक्षात घेऊन घेऊ. ओके, तर बाहेरची साईड सिल्वर पॉलिश्ड केलेली आहे. त्यानंतर आतमधली साईड काय आहे? ही पुन्हा पॉलिश केलेली आहे. कशाने? कोटेड केलेली आहे. कशाने? सरफेस कोटेड विथ लॅम्प ब्लॅक. सरफेस कोटेड विथ लॅम्प ब्लॅक. ओके, त्यानंतर बघा सरफेस कोटेड विथ लॅम्प ब्लॅक. आतमधली साईड कोटेड केलेली आहे पुन्हा लॅम्प ब्लॅकने. लॅम्प ब्लॅक कसा तयार होतो? तर बघा पहा, लॅम्प ब्लॅक अगोदर लॅम्प ब्लॅक मी थोडंसं एक्सप्लेन करतो तुम्हाला. मागच्या वेळेस मी यूज केलं होतं. ओके, मला वाटलं तुम्हाला समजलं असेल लॅम्प ब्लॅक काय. तर लॅम्प ब्लॅक म्हणजे सरळ सरळ तुम्ही म्हणू शकता लहान मुलं असतात, लहान लेकरं असतात. ठीक आहे, लहानपणी त्याच्या डोळ्यात काय घालतात? ते काजळ. तेच काय आहे? लॅम्प ब्लॅक आहे. तेच काय आहे? लॅम्प ब्लॅक आहे. किंवा आता हे लॅम्प ब्लॅक कुठं कुठं कसं तयार होते? ज्यावेळेस ऑर्गॅनिक कंपाऊंड यांचे इनकम्प्लीट कंबशन होते तर त्यावेळेस काय तयार होते? लॅम्प ब्लॅक. ओके, म्हणजे नॅचरल गॅसेस ज्यावेळेस जळतात तर त्यावेळेस आजूबाजूला तयार होताना तो धूर, ओके, ती एक फाईन पावडर, तीच काय असते? लॅम्प ब्लॅक असते. तीच काय असते? लॅम्प ब्लॅक असते. पहा, तुम्ही लॅम्प वगैरे पाहिला नसेल जुन्या काळात. जुनं काळ म्हटलं नाही जाणार, जवळपास 10 वर्ष अगोदर लॅम्प होते. ते रॉकेलवर चालत होते. तर त्याच्या जे काचावर आजूबाजूला जे काळं तयार होत होतं किंवा कंदील म्हणतो आपण त्याला. ठीक आहे, तर ते 8-10 दिवसामधून आपण काय करतो? ते असे दूध वॉश करतो, बरोबर आहे ना, कापडाने. तर ते असं काळं तयार होते. तेच काय? लॅम्प ब्लॅक आहे.
किंवा आपल्या गाडीचं सायलेन्सरवरून असं बोट फिरवा आतमधून, तर तुम्हाला असं ब्लॅक अशी एक फाईन पावडर तयार होते. तर ती फाईन पावडर म्हणजेच काय, लॅम्प ब्लॅक आहे. काय ते, लॅम्प ब्लॅक. ओके. त्यानंतर इव्हॅक्युएटेड स्पेस म्हणजे हा जो स्पेस आहे, हा पूर्ण स्पेस कसा आहे, हा पूर्ण स्पेस हा खाली स्पेस आहे, इव्हॅक्युएटेड स्पेस आहे. काय राहिला आता यामधलं, सिल्वर पॉलिश सरफेस, मागून चांदी. ओके, चांदीच्या एका पावडरने किंवा चांदीच्या सबस्टन्स पासून ही काय केलेली आहे, पॉलिश केलेली आहे. ओके, म्हणजे सिल्वर आहे तर त्याला सिल्वरचं कन्व्हर्शन हे लिक्विडमध्ये केलं आणि त्याला काय केलं, बाहेरून पॉलिश केलं. हे आहे कोनिकल प्रोजेक्शन. हे काय आहे, कोनिकल प्रोजेक्शन आहे. याला कोनिकल प्रोजेक्शन का बरं म्हणतात, पहा हा लाईक कोन आहे की नाही. ठीक आहे, याला काय म्हणतात, कोनिकल प्रोजेक्शन म्हणतात. ठीक आहे. त्यानंतर हे अपर्चर आतमध्ये येण्यासाठी इन्सिडेंट रेडिएशन, सरफेस कोटेड विथ लॅम्प ब्लॅक, आतमधून हा पूर्ण काळं हे पावडर. ठीक आहे, या सरफेसवर काय केलेली आहे, ही अशा प्रकारे कोटेड केलेली आहे. हे झालं सर्व ओव्हरऑल कन्स्ट्रक्शन. कन्स्ट्रक्शनमध्ये 7 गोष्टी आहेत. कन्स्ट्रक्शनमध्ये किती गोष्टी आहेत, 7. सिल्वर पॉलिश सरफेस, त्यानंतर याच्याबरोबर लक्षात ठेवून द्यायचं सरफेस कोटेड विथ लॅम्प ब्लॅक. इनर सरफेस हा लॅम्प ब्लॅकने कोटेड केलेला आहे, आउटर सरफेस हा सिल्वर पॉलिश केलेला आहे. इनर आउटरचं झालं कोनिकल प्रोजेक्शन आहे. ओके, हे काय आहे, इथं तुम्हाला जे दिसून राहिलं हे काय आहे, कोनिकल प्रोजेक्शन आहे. त्यानंतर हे सर्व डबल वॉल स्पियर आहे. हा होल बॉडी काय आहे, ही डबल वॉल स्पियर आहे. आणि इन्सिडेंट रेडिएशन, इन्सिडेंट करण्यासाठी एक जे होल पाडलेला आहे, होल आहे ठेवलेलं, तर त्याला अपर्चर म्हणतात. आणि शेवटी हा लास्टला काय, हा इव्हॅक्युएटेड स्पेस आहे, म्हणजे एकदम खाली ब्लँक असा स्पेस आहे. लक्षात, हे झालं सर्व कन्स्ट्रक्शन याचं. आता याचं 1 बाय 1 आपण वर्किंग बघू कशा प्रकारे आहे. तर कशा प्रकारे हे जी बॉडी आहे, ही जी फेरिस परफेक्टली ब्लॅक बॉडी आहे, तरी 100% हीट कशा प्रकारे ऍब्झॉर्ब करेल आणि याला हेल्पफुल हे कोनिकल प्रोजेक्शन कशा प्रकारे आहे हे पाहणार आहोत. तर पहा इथं काय होते, तर मी तुम्हाला सांगितलं की ब्लॅक बॉडी ही युनिव्हर्समध्ये नाही, बट तुम्ही रिअलाइज करू शकता किंवा तंतोतंत अशी एक ब्लॅक बॉडी तयार करू शकता. ठीक आहे, तयार करू शकता, रिअलाइज करू शकता. तर त्यासाठी मी तुम्हाला एकच सांगितलं होतं की कॉन्स्टंट टेम्परेचर तिथं मेंटेन होत असेल आणि त्याला जर तुम्ही एक जर स्मॉल छिद्र जर पाडलं, होल जर पाडलं, तर दिस लाईक अ ब्लॅक बॉडी. ओके, अँड रेडिएशन आउट दॅट पॉइंट, दॅट होल, दॅट आर ब्लॅक बॉडी रेडिएशन्स. हे मागच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं. ठीक आहे, आता इथं सर्व इथं ऍक्टिव्हिटी हा प्रयोग कशा प्रकारे होतो, हे जे सर्व आहे तर हे कशा प्रकारे घडते हे बघू आता आपण. तर पहा, सर्वात अगोदर या होलमधून, या अपर्चर मधून रेडिएशन काय होतात, इन्सिडेंट होतात. रेडिएशन काय होतात, इन्सिडेंट होतात. मग रेडिएशन इन्सिडेंट झाल्याबरोबर सर्वात अगोदर या कोनिकल प्रोजेक्शनवर पडतात. मग या कोनिकल प्रोजेक्शनवर ज्यावेळेस हे रेडिएशन इन्सिडेंट होतात, या कोनिकल प्रोजेक्शनचा जो शेप आहे तर तो याच प्रकारे असला पाहिजे. कसा असला पाहिजे बघा, याच प्रकारे असला पाहिजे. ठीक आहे, म्हणजे हे जे धारदार इथचं जे टोक आहे हे वर असलं पाहिजे. ठीक आहे, अशा प्रकारे हे इन्सिडेंट रेडिएशन काय झाले, इथे इन्सिडेंट झाले. मग रेडिएशन इन्सिडेंट झाल्याबरोबर ज्यावेळेस हे एका कोणत्या पण सरफेसवर पडतात तर हे काय होतील, रिफ्लेक्ट होतील. ठीक आहे, मग हे इथं अशा प्रकारे रिफ्लेक्ट झाले, पुन्हा इथून रिफ्लेक्ट होऊन इथं गेले. ठीक आहे, म्हणजेच काय की ज्यावेळेस हे रेडिएशन इन्सिडेंट होत गेले तर इथं पण ॲब्झॉर्ब झाले काही प्रमाणात, इथून रिफ्लेक्ट होऊन इथं गेले, इथं इन्सिडेंट ॲब्झॉर्ब झाले, त्यानंतर इथं पण ॲब्झॉर्ब झाले, इथं पण ॲब्झॉर्ब झालं. त्यानंतर अशा प्रकारे इथं काय होऊन राहिले, मल्टिपल रिफ्लेक्शन्स होऊन राहिले. इथं काय होऊन राहिले, मल्टिपल रिफ्लेक्शन होऊन राहिले. मग मल्टिपल रिफ्लेक्शनचा फायदा काय आहे, तर मल्टिपल रिफ्लेक्शनमुळे काय होऊन राहिलं, मॅक्झिमम अमाऊंट ऑफ हीट रेडिएशन maximum amount of heat radiations can be absorbed. म्हणजेच काय की इथं अशा प्रकारे इन्सिडेंट झाला, हा काही ॲब्झॉर्ब करेल, काही रिफ्लेक्ट करेल, इथं पुन्हा हा ॲब्झॉर्ब करेल, रिफ्लेक्ट करेल. ओके, म्हणजे इथं जर 100% इन्सिडेंट रेडिएशन आहे तर हा 50% ॲब्झॉर्ब करेल, 50% रिफ्लेक्ट करून टाकेल. इथं 50% राहिले तर 50% मधले पुन्हा इथं हा 25 इथं ॲब्झॉर्ब करेल, 25 रिफ्लेक्ट करून टाकेल. राहिले इथं 25, इथं पुन्हा 25 रिफ्लेक्ट करेल. ओके, इथं 25 पोहोचले तर यामधले 20% रिफ्लेक्ट करेल, 10% ॲब्झॉर्ब करेल. मग इथं फक्त राहिले 10%, तर 10% ही बॉडी, होल बॉडी काय करून घेईल, पुन्हा ॲब्झॉर्ब करून घेईल. म्हणजेच या बॉडीमध्ये काय होऊन राहिलं की 100% ॲब्झॉर्प्शन होऊन राहिलं. इथं काय होऊन राहिलं, 100% ॲब्झॉर्प्शन होऊन राहिलं. का बरं, तर याला रिझन हेच आहे, मल्टिपल रिफ्लेक्शन. याला रिझन काय आहे, मल्टिपल रिफ्लेक्शन.
मल्टिपल रिफ्लेक्शनमुळे काय होऊन राहिलं की तेच इन्सिडेंट रेडिएशन त्यांची इंटेन्सिटी काय होऊन राहिली, कमी 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 होत जात आहे. का बरं कमी कमी होत जात आहे? कारण की ते मॅक्झिमम ऍब्झॉर्ब होत आहे. मग मॅक्झिमम ऍब्झॉर्ब झाल्यामुळे या बॉडीला आपण काय म्हणू शकतो, दिस इज परफेक्टली ब्लॅक बॉडी. ओके, आता इथं दोन गोष्टी आहेत की सिल्वर पॉलिश सरफेस आणि त्यानंतर सरफेस कोटेड विथ लॅम्प ब्लॅक. तर लॅम्प ब्लॅकचं एक स्पेसिफिकेशन काय आहे की मॅक्झिमम अमाऊंट ऑफ हीट कॅन बी ऍब्झॉर्ब बाय दॅट लॅम्प ब्लॅक. या फाईन पावडरमुळे, या लॅम्प ब्लॅकमुळे मॅक्झिमम अमाऊंट ऑफ हीट रेडिएशन ऍब्झॉर्ब होऊ शकतात अशी पॉवर या लॅम्प ब्लॅकमध्ये आहे. ओके, समजलं तुम्हाला? ब्लॅकमध्ये, ब्लॅक कलरमध्ये तेच एक स्पेसिफिकेशन आहे की मॅक्झिमम अमाऊंट ऑफ हीट ते काय करू शकतात, ऍब्झॉर्ब करून घेऊ शकतात. ठीक आहे, मग ऍब्झॉर्ब झालेली हीट इथं काय होऊन जाईल, ओके, या होल सरफेसवर काय होऊन जाईल, ही इन्सिडेंट रेडिएंट हीट ऍब्झॉर्ब होऊन जाईल. बरोबर आहे, ऍब्झॉर्ब तर झाली, मग इथं ट्रान्समिट व्हायला नको. मग ट्रान्समिट हीट ट्रान्समिट नाही झाली पाहिजे, म्हणजेच ही जी आतमधली जी बॉडी आहे ही रिमेन हॉट राहिली पाहिजे. म्हणजे इथलं जे टेम्परेचर आहे तर हे टेम्परेचर कॉन्स्टंट राहिलं पाहिजे, इक्विलिब्रियम मध्ये राहिलं पाहिजे. मग याला रिझन काय की म्हणजेच देर इज नो ट्रान्सफर ऑफ हीट, म्हणजेच इथून हीट ट्रान्सफर झाली पाहिजे नाही, इथून हीट ट्रान्सफर झाली पाहिजे नाही, किंवा इथून पण हीट ट्रान्सफर झाली पाहिजे नाही. तर त्यासाठी काय आहे, हे सिल्वर पॉलिश सरफेस. हा काय आहे, सिल्वर पॉलिश सरफेस. म्हणजेच त्यासाठी आतमधलं जे बॉडीचं टेम्परेचर आहे, या फेरिस परफेक्टली ब्लॅक बॉडीचं जे आतमधलं टेम्परेचर आहे, या होल इथपर्यंत इव्हॅक्युएटेड स्पेस पर्यंत म्हटलं तरी चालते. तर हे जे टेम्परेचर आहे, तर हे टेम्परेचर मेंटेन राहण्यासाठी हे बाहेरचं जे आवरण आहे, हे जे बाहेरची लेअर आहे, तर हे कशी केलेली असते, सिल्वर पॉलिश केलेली असते. ओके, मग सिल्वरचा तुम्हाला गुणधर्म माहीतच आहे. ठीक आहे, हे काय करते की हीट बाहेर जाऊ देत नाही. बरोबर आहे ना, अनुभवला असेलच तुम्ही. तर पहा, ज्यावेळेस तुम्ही बाहेरून एखादं अन्न वगैरे बोलवतो, तुम्ही भाजी वगैरे बनवता, बाहेरून बोलवतो तुम्ही एखाद्या वेळेस, ज्यावेळेस जेवण वगैरे ते पार्सल देतात, तर ते पार्सल ऑलवेज इन सिल्वर पॉलिश्ड बॅग. ओके, ते नेहमी सिल्वर पॉलिश बॅगमध्येच असते. ठीक आहे, किंवा कोणता पण एखादा जर ऑब्जेक्ट आहे तर तो त्याला जर रिमेन हीटमध्ये जर ठेवायचं असेल, गरम जर ठेवायचं असेल, किंवा आता बघा जे पोळ्या ठेवण्याचे जे भांडे असतात, तर ते भांडे, किंवा तुम्ही जर समजा एखाद्या वेळेस प्रवासाला गेले, ठीक आहे, प्रवासाला गेले तुम्ही, ताज्या सकाळी सकाळी पोळ्या गरम एकदम बांधून ठेवल्या आणि त्या जर तुम्ही सपोज जर सिल्वर पॉलिश पेपरमध्ये जर गुंडाळून नेल्या, तर त्या ज्या पोळ्या आहेत तर त्या पोळ्या ॲज इट इज गरम राहतात. 12 वाजेपर्यंत 1 वाजेपर्यंत ॲज इट इज गरम राहतात. ठीक आहे, म्हणजेच त्यामधली जी हीट आहे तर ती हीट कॉन्स्टंट राहते, म्हणजेच त्या पोळ्या ताज्या राहतात, गरम राहतात. ठीक आहे, तर त्याला रिझन काय आहे, सिल्वर पॉलिश सरफेस. म्हणजेच हा रिफ्लेक्ट होऊ देत नाही हीट. ओके, म्हणजे रिफ्लेक्टन्स याचा काय आहे, खूप कमी आहे. ओके, तर याला म्हणतात सिल्वर पॉलिश सरफेस. तर सिल्वर पॉलिश सरफेसचं एकच आहे की हा आतमधली हीट बाहेर जाऊ देत नाही. आलं लक्षात? तर हे झालं सर्वात इम्पॉर्टंट अशी आपली फेरिस परफेक्टली ब्लॅक बॉडी. आलं असेल तुमच्या लक्षात? तर पहा, रिव्हिजन द्यायची काही गरज नाही. तर तुम्ही पुन्हा एक वेळ हा जो व्हिडिओ आहे इथपर्यंत हा पुन्हा बघायचा आणि ही जी डायग्राम आहे ही 1-2 वेळ काढून बघायची. लक्षात? यामध्ये जर काही समजलं नाही तर मला तुम्ही रिलॅक्समध्ये विचारायचं. आता बघू आपण याच्याशीच रिलेटेड एक नेक्स्ट क्वेश्चन. ओके, म्हणजेच चला क्वेश्चन नंबर 2 बघू. आता तो रिलेटेड आहे आपल्या या फेरिस परफेक्टली ब्लॅक बॉडीवर. ओके, तर बघा, नेक्स्ट क्वेश्चन पाहण्याच्या अगोदर आपल्याला एक टॉपिक लर्न करायचा राहिला आपला, तो म्हणजेच की हे कोनिकल प्रोजेक्शनचं काय वर्क आहे. तर या कोनिकल प्रोजेक्शनचं वर्क काय आहे, तर पहा, या कोनिकल प्रोजेक्शनचा जो शेप आहे तर तो या प्रकारे आहे. ओके, म्हणजे या कोनिकल प्रोजेक्शनमुळे काय पॉसिबल आहेत की मल्टिपल रिफ्लेक्शन, म्हणजे तुम्हाला रिफ्लेक्शन बघा एकापेक्षा जास्त रिफ्लेक्शन तुम्हाला पाहायला मिळत आहेत. म्हणजे या कोनिकल प्रोजेक्शनमुळे मॅक्झिमम मल्टिपल रिफ्लेक्शन हे पॉसिबल आहेत. ओके, मग हा जर समजा कोनिकल प्रोजेक्शन नसतं तर काय झालं असतं बघा. मी काही वेळासाठी हा जो कोनिकल प्रोजेक्शन आहे काढून घेतो. ठीक आहे, मग इथं काय होईल की ज्यावेळेस हे इन्सिडेंट झालेली लाईट आहे, इन्सिडेंट झालेली ही हीट रेडिएशन्स आहेत, अशा प्रकारे बघा, हा थोडासा व्हर्च्युअल आहे. ठीक आहे, तर हे काय होऊ शकतात की हे जर नॉर्मल असतील या समजा अपर्चरला, तर हे काय होऊ शकतात, रिफ्लेक्ट होऊ शकतात, रिफ्लेक्ट बॅक होऊ शकतात आणि हे पुन्हा या बॉडीच्या बाहेर निघून जाऊ शकतात. ओके, मग या प्रकारचा फिनॉमिना झाला नाही पाहिजे. म्हणजेच कोणत्याच प्रकारचे इन्सिडंट हीट रेडिएशन्स हे बाउन्स बॅक झाले पाहिजेत नाहीत किंवा या बॉडीच्या बाहेर निघाले पाहिजे नाहीत. ओके, तर त्यासाठी काय आहे, कोनिकल प्रोजेक्शन. ओके, त्यासाठीच काय आहे, कोनिकल प्रोजेक्शन आहे. लक्षात?
म्हणजे हे झाले इन्सिडेंट आणि इथं काय होतील मग मल्टिपल रिफ्लेक्शन. ओके, कोनिकल प्रोजेक्शन जर नसलं तर मल्टिपल रिफ्लेक्शन पॉसिबल नाही आहेत. ओके, म्हणजेच इन्सिडेंट झालेली हीट रेडिएशन या होलमधून आलेली सर्व हे जशी तशी काय निघून जाईल, बाहेर निघून जाण्याची शक्यता मॅक्झिमम आहे. हे अवॉइड करण्यासाठी आपल्याला काय यूज करावा लागतो, कोनिकल प्रोजेक्शन यूज करावा लागतो. ओके, आता पाहू आपण आपला नेक्स्ट क्वेश्चन. तर बघा, सेकंड क्वेश्चन हा थोडा अप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन आहे आणि थोडा इम्पॉर्टंट असा क्वेश्चन आहे. तर पहा, हा क्वेश्चन थोडा एक्सप्लेन केलेला नाही आपल्या बोर्ड बुक मध्ये, बट थोडा इम्पॉर्टंट असा क्वेश्चन आहे. ओके, क्वेश्चन पहा, हाऊ इज द परफेक्टली ब्लॅक बॉडी, हाऊ इज द परफेक्टली ब्लॅक बॉडी अँड नॉट द इनर कोटेड अँड आउटर स्पियर ऑफ फेरिस ब्लॅक बॉडी कमेंट, हाऊ इज होल इज द परफेक्टली ब्लॅक बॉडी. काय म्हणणं आहे, होल इज द परफेक्टली ब्लॅक बॉडी, होल इज द परफेक्टली ब्लॅक बॉडी. ओके, अँड नॉट द इनर कोटेड आउटर स्पियर ऑफ फेरिस ब्लॅक बॉडी कमेंट. ओके, क्वेश्चनचं मिनिंग पहा. थोडंसं क्वेश्चन काय आहे, हा थोडा क्वेश्चन कॉम्प्लिकेटेड आहे. तर क्वेश्चनचं मिनिंग काय आहे बघा, क्वेश्चनचं मिनिंग थोडं इम्पॉर्टंट आहे. होल इज द परफेक्टली ब्लॅक बॉडी, होलच काय आहे, परफेक्टली ब्लॅक बॉडी आहे. होलच काय आहे, परफेक्टली ब्लॅक बॉडी आहे. याचं जे पूर्ण क्रेडिट आहे या ब्लॅक बॉडीचं, हे ब्लॅक बॉडीचं क्रेडिट आपण या आतमधल्या लेअरला आणि आउटर साइडच्या लेअरला देऊ शकत नाही. म्हणजे जे काही सर्व इम्पॉर्टंट आहे तर ते सर्व इम्पॉर्टंट हे होल आहे. ओके, तर हे आपल्याला कमेंट करायचं आहे. तर याला रिझन काय आहे, तर सर्वात पहिलंच रिझन ही खूप इम्पॉर्टंट आहे. तर तुम्ही ब्लॅक बॉडी कशाला म्हणाल, तर ब्लॅक बॉडी म्हणजे अशी एक बॉडी असते की ती 100% हीट रेडिएशन काय करेल, ऍब्झॉर्ब करेल. ओके, आणि ती रिअलाइज कशा प्रकारे कराल की ज्यावेळेस एखादा इव्हॅक्युएटेड चेंबर आहे, सॉरी एक अशा प्रकारचं एक कॉन्स्टंट टेम्परेचर इन्क्लोजर आहे किंवा युनिफॉर्म टेम्परेचर इन्क्लोजर आहे आणि त्यावेळेस तुम्ही त्याला एक स्मॉल होल पाडसाल, त्यावेळेसच ती ऍज अ परफेक्टली ब्लॅक बॉडी तयार होऊ शकते, असं कोणी सांगितलं, सायंटिस्टनी सांगितलं. ओके, म्हणजे जे मॅक्झिमम क्रेडिट आहे तर हे मॅक्झिमम क्रेडिट कोणाला जाते, तर या होलला जाते. म्हणून होल इज द परफेक्टली ब्लॅक बॉडी. होलच काय आहे, सो होल इज कन्सिडर ॲज अ ब्लॅक, सो होल इज कन्सिडर ॲज अ ब्लॅक. ओके, होलच काय कन्सिडर करू शकतो आपण, इथं ब्लॅक कन्सिडर करू शकतो. का बरं, तर या होल मध्येच काय एक अशी ॲबिलिटी आहे की मॅक्झिमम अमाऊंट ऑफ रेडिएंट हीट कॅन बी ॲब्झॉर्ब. ओके, म्हणजेच आलेली सर्व रेडिएशन, हीट रेडिएशन हे फक्त होलच काय करू शकते, ॲब्झॉर्ब करू शकते. यामधलं जे आतमधलं जे हे लेअर आहे तर ही लॅम्प ब्लॅक पासून बनलेली आहे. तर ही लॅम्प ब्लॅक आणि हे कोनिकल प्रोजेक्शन फक्त कशासाठी हेल्प करते, तर मल्टिपल रिफ्लेक्शन साठी हेल्प करते. कशासाठी हेल्प करते, फक्त मल्टिपल रिफ्लेक्शन साठी हेल्प करते. हेन्स होल इज परफेक्टली ब्लॅक. ओके, ऑर होल इज द परफेक्टली ब्लॅक बॉडी असं आपण म्हणू शकतो. कारण की या होलमध्येच एक ॲबिलिटी काय आहे की रेडियंट एनर्जी ॲब्झॉर्ब करून घेण्याची, इथूनच रेडियंट हीट येईल. अदरवाईज जर समजा अपर्चरच नसलं, होलच जर नसलं, तर इथं काही कोणत्याच गोष्टी पॉसिबल नाहीत. आणि ही जी सिल्वर पॉलिश सरफेस आहे, तर या सिल्वर पॉलिश सरफेसचे आणखी एक कॅरेक्टरिस्टिक्स काय आहे, तर सिल्वर पॉलिश सरफेस have high reflectance, हाय काय याचा रिफ्लेक्टन्स हाय आहे, म्हणजे मॅक्झिमम रिफ्लेक्शन करेल, हा ऍब्झॉर्ब करणार नाही. ही जी काय आहे कॅरेक्टरिस्टिक्स आहे. ओके, म्हणजेच काय की इथून जर समजा हीट जर ट्रान्सफर झाली इव्हॅक्युएटेड चेंबर मध्ये, इव्हॅक्युएटेड स्पेस मध्ये, तर काहीच नाही होणार. समोर हीट अशा प्रकारे समोर जात गेली तर इथं काय होईल की हा जो सिल्वर पॉलिश असलेला हा जो लेअर आहे, ही जी वॉल आहे, तर ही वॉल पण इथं ऍब्झॉर्ब काहीच नाही करणार, ही पुन्हा रिफ्लेक्ट करून टाकेल. म्हणजे इथंच जाईल, आतमध्येच जाईल पूर्ण हीट. ओके, म्हणजे इथून आतमधली हीट बाहेर येईल, इव्हॅक्युएटेड स्पेस मध्ये जाईल आणि इथून पुन्हा सिल्वर पॉलिश सरफेस पासून पुन्हा काय होऊन जाईल, ही अशा प्रकारे रिफ्लेक्टस होऊन जाईल. ओके, तर अशा प्रकारे हे जे सर्व क्रेडिट आहे या ब्लॅक बॉडीचं हे कोणाला जाते, या होललाच जाते. म्हणजे होलच इम्पॉर्टंट आहे. होल काय करते, सर्व इन्सिडेंट रेडियंट हीट ऍब्झॉर्ब करते आणि ही मल्टिपल रिफ्लेक्शन काय करते की पर्सेंटेज ऑफ ऍब्झॉर्प्शन्स आर इन्क्रीजेस. ओके, फक्त ही जी आतमधली लेअर आहे तर ही आतमधली लेअर
मॅक्झिमम मल्टिपल रिफ्लेक्शनमुळे हीट रेडिएशन ऍब्झॉर्ब करण्याची प्रोसेस आणखी पर्सेंटेज वाढवते, फक्त काय करते, फक्त पर्सेंटेज इन्क्रीज करते. ओके, सर्व क्रेडिट कोणाला जाते, होलला. हेन्स होल इज द परफेक्टली ब्लॅक बॉडी अँड नॉट द इनर कोटेड अँड आउटर स्पियर ऑफ फेरिस ब्लॅक बॉडी. लक्षात. तर अशा प्रकारे हे आपले आजचे 2 क्वेश्चन. तर त्यानंतर एक क्वेश्चन आहे, राईट अ शॉर्ट नोट ऑन कॅव्हिटी रेडिएटर. दिस इज नथिंग बट कॅव्हिटी रेडिएटर. तर या अशाच प्रकारे कॅव्हिटी रेडिएटरचं पण काय आहे, वर्किंग आहे. ओके, लाईक अ परफेक्टली ब्लॅक बॉडी. त्यानंतर पहा आता नेक्स्ट पाहणार आहोत मी, द इफेक्टिव्ह एरिया ऑफ परफेक्टली ब्लॅक बॉडी इज इक्वल टू द एरिया ऑफ अपर्चर. तर बघा हे एक रिलेशन इथं इम्पॉर्टंट आहे, इफेक्टिव्ह एरिया ऑफ perfectly black body, effective area of perfectly black body is equal to area of aperture, बघा हे थोडंसं तुमच्या रेड लाईनच्या वर लिहून घ्या, हा थोडा इम्पॉर्टंट असा पॉइंट आहे. तर पहा, इफेक्टिव्ह एरिया ऑफ परफेक्टली ब्लॅक बॉडी इज इक्वल टू एरिया ऑफ अपर्चर. हा अपर्चर किती मोठा आहे आणि किती लहान आहे, हा जो अपर्चर आहे. ओके, म्हणजे हा जो एवढा एरिया आहे की या एरियामधून रेडिएंट एनर्जी काय होऊन राहिली, इन्सिडेंट होऊन राहिली. तर यावरच काय डिपेंड आहे की इफेक्टिव्ह एरिया ऑफ परफेक्टली ब्लॅक बॉडी. म्हणजेच इफेक्टिव्ह एरिया ऑफ परफेक्टली ब्लॅक बॉडी म्हणजेच काय की इफेक्टिव्ह एरिया ऑफ परफेक्टली ब्लॅक बॉडी म्हणजेच त्या ब्लॅक बॉडीचा किती एरिया इफेक्टिव्ह आहे, म्हणजेच किती एरिया हा युजफुल आहे आणि तू मल्टिपल रिफ्लेक्शन घडून आणत आहे किंवा मॅक्झिमम ऍब्झॉर्प्शन साठी हेल्पफुल आहे. तर त्या सर्व एरियाला काय म्हणायचं, इफेक्टिव्ह एरिया ऑफ परफेक्टली ब्लॅक बॉडी. अपर्चर जेवढा जास्त असेल तर तेवढी इन्सिडेंट रेडिएंट एनर्जी जास्त असेल. त्यामुळे मॅक्झिमम रिफ्लेक्शन म्हणजे इथं जेवढे मल्टिपल रिफ्लेक्शन आहेत त्यापेक्षा जास्त मल्टिपल रिफ्लेक्शन होतील, जास्त रेडिएंट एनर्जी इन्सिडेंट होईल. त्यामुळे मॅक्झिमम मल्टिपल रिफ्लेक्शन होतील. मॅक्झिमम मल्टिपल रिफ्लेक्शन झाल्यामुळे मॅक्झिमम काय होईल, ऍब्झॉर्प्शन होईल हीट रेडिएशनचं. लक्षात. म्हणून हा काय आहे, डिपेंड कशावर आहे, इफेक्टिव्ह एरिया ऑफ परफेक्टली ब्लॅक बॉडी इज टोटली डिपेंड ऑन एरिया ऑफ अपर्चर. हे 2 क्वेश्चन खूप इम्पॉर्टंट आहेत. लक्षात. डायग्राम अशी काढून मला सेंड करायची. यामधले जे हे ॲरो आहेत तर हे ॲरो काढायचे नाहीत. ओके, हे ॲरो मी तुम्हाला सांगितले की हे जे सिल्वर पॉलिश केलेली ही जी कव्हर आहे तर ही सिल्वर पॉलिश केलेली कव्हर हे जे इथं रेडिएंट ही जी सर्व आतमधली बॉडी हीट होऊन राहिली, मग हीट रेडिएशन इथं ट्रान्सफर होतील, कंडक्ट होतील आणि ज्यावेळेस या सिल्वर सरफेसला येऊन मिळतील तर इथून काय होतील, ते पुन्हा रिफ्लेक्ट होतील. म्हणजे जे आतमधलं जे टेम्परेचर आहे तर ते टेम्परेचर काय राहील, मेंटेन राहील. टेम्परेचर काय राहील तिथं, मेंटेन राहील. ओके, टेम्परेचर काय राहील तिथं, मेंटेन राहील. टेम्परेचर मेंटेन राहिल्यामुळे याला आपण काय म्हणू शकतो, याला म्हणू शकतो आपण युनिफॉर्म टेम्परेचर इन्क्लोजर. काय म्हणू शकतो आपण याला, युनिफॉर्म टेम्परेचर इन्क्लोजर म्हणू शकतो. आणि या युनिफॉर्म टेम्परेचर इन्क्लोजरला एक होल पण आहे, एक स्मॉल होल पण आहे. मग इथं जी ही कंडिशन कुठं पण बनते तर एक क्रायटेरियाच आहे परफेक्टली ब्लॅक बॉडीचा, तिचं युनिफॉर्म टेम्परेचर इन्क्लोजर विथ स्मॉल होल असेल तर त्यालाच काय म्हणतात, ब्लॅक बॉडी म्हणतात. काय म्हणतात त्याला, ब्लॅक बॉडी असं म्हणतात. ओके, लक्षात. तर बघा आजचे हे क्वेश्चन खूप इम्पॉर्टंट होते आणि ते आपण पाहिले. आता तुम्ही व्यवस्थित तुमच्या नोटबुकमध्ये नोट डाऊन करा, डायग्राम काढा आणि मला जो होमवर्क दिलेला आहे तर तो सेंड करा. ओके, आजच्या लेक्चरमध्ये एवढंच, बाकीचं बघू आपण आपल्या नेक्स्ट लेक्चरमध्ये. तर बघा तीन लेक्चरमध्ये जवळपास हे युनिट संपून जाईल, आपलं सर्व थिअरीचा पोर्शन आपला संपून जाईल. त्यानंतर बघू आपण आपले न्यूमरिकल्स, ओके, की जे इम्पॉर्टंट आहे. मग बघू आपण वन बाय वन सर्व न्यूमरिकल्स आणि एक्झरसाइज आपण कंप्लीट करण्याचा प्रयत्न करू. प्रयत्न केल्यापेक्षा कंप्लीटच करू. ओके, थँक्यू.